मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. मागच्या व्हिडिओनंतर काही अंतरानंतर पुन्हा हा व्हिडिओ बनवतो आहे. मी जसं पूर्वी म्हटलं होतं की जेव्हा अतिशय महत्त्वाचे विषय वाटतात त्यावेळी ह्या चॅनलवर मी पोस्ट करीन. आता खरोखरच ह्या चॅनलच्या जे नाव आहे त्याला अनुसरूनच काही गोष्टी घडत आहेत. राजकारण हे चुलीत घालण्याच्या योग्यतेचं किती आहे ते आपण पाहतो आहोत. त्यातलेच काही एक 2-4 विषय, संमिश्र विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्याच भागामध्ये मी UGC बिलावर बोललो होतो आणि UGCची मुळात जी कामं आहेत, अपेक्षित जी कामं आहेत ती काय असतात ह्याचं साधारण एक टेक्निकल ॲनालिसिस केलं होतं. पण टेक्निकल ॲनालिसिस कुणाला पचनी पडत नाही. बहुतांशी आता आजकाल अशी धारणा झालेली आहेत की त्यांना भडक काहीतरी आणि नजरेत भरेल असं काहीतरी लागतं. जे मुद्देसूद विचार जे मांडले जातात त्यांच्यावर आज देखील किती मंडळी त्या गोष्टींवर विचार करतात. माझं एक यापूर्वीपासूनची एक धारणा आहे, विचार करणारेच लोक आणखीन जास्त विचार करतात आणि ज्यांनी खरोखर विचार करण्याची आणि थोडे त्यांच्यात बदल करण्याची गरज आहे ते कदापि या तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींची प्रयत्नांची दखल कदापिही घेत नाहीत. अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. कारण 50-52-55 दिवस जवळजवळ होत आले. UGC बिल इतकं हे क्रूर प्रकारचे एक हा कायदा संमत करण्याचा प्रयत्न झाला. मुळातच UGC ह्या संस्थेला असा एखादा कायदा आणण्याचा अधिकार आहे का नाही हा फंडामेंटली मूळ प्रश्न आहे. संविधान करून जी छाती पिटतात सतत, संविधानाच्या किती वेळेला आत्तापर्यंत फज्जे उडवले गेलेत ते आपण पाहतो आहोत. आणि कोण संविधानाला धरून राहतं, कायद्यांना धरून कोण वागतं आणि कायदे सोडून सतत कोण वागतं, ही गोष्ट हळूहळू आपल्याला ह्या आता समाजमाध्यमांमुळं पडदिशी कळू लागले. पूर्वीच्या काळी आमच्या साधारण बालपणामध्ये किंवा आमच्या तरुणावस्थेमध्ये ह्या गोष्टींचा अभाव होता आणि पदोपदी काही बातम्या वाचल्या की असे तळपायाच्या मस्तकाला जात होती काही मुद्द्यांवरून. पण त्यावेळी फॅक्च्युअल चेक करता येत नव्हता. आता आपण पाहतो इतके दिवस झाले UGC बिलावरून गदारोळ झाला, कुणी याच्यावर आपलं मत व्यक्त केलं नाही आहे. याचा अर्थ मत कशावर व्यक्त करावं आणि मत कशावर व्यक्त करू नये ह्याच्या देखील स्पष्ट इन्स्ट्रक्शन असाव्यात असं चित्र दिसतं. म्हणजे फक्त राजूभाई दीक्षित जसे म्हणायचे की गोरे गेले आणि काळ्या इंग्रजांचं राज्य चालू झालं, त्या स्थितीत फारसा काय फरक पडलेला दिसत नाही बऱ्याच अंशी. कारण त्याला मी 2-3 मुद्द्यांचा आता आधार आपल्याला देतो. UGCवर हे झालं, किती त्याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. कारण मी जसं मागच्या भागात म्हटलं होतं, मी ज्यावेळेला MTechसाठी माझ्या IIT दिल्लीमध्ये होतो त्यावेळी साधारण मी तिथली प्रशासकीय यंत्रणा, अनेक वेगवेगळ्या संस्था, JNUमध्ये सुद्धा मी जाऊन आलो होतो आणि साधारण त्यांच्या काम करण्याची पद्धती, त्यांची मानसिकता आणि दिले जाणारे त्यांचे इनपुट वरच्या काम करणाऱ्या मंत्र्यांना वगैरे, हे साधारण तिथं अगदी ढळढळीतपणानं दिसतं. जो साधारण एक थोडा अंतर्मुख होऊन विचार करणारा माणूस आहे त्याला ह्या गोष्टी स्पष्ट जाणवतात. त्यामुळे त्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी ह्या जवळून गोष्टी बघितलेल्या आहेत. माझा प्रत्यक्ष जरी कुठल्या राजकारणाशी किंवा राजकारण्याशी संबंध आला नसला तरी प्रशासनाचा संबंध तर तिथं येतच होता आणि काही मान्यता अमुक ह्या संदर्भात वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जावं लागत होतं. त्यावेळी ह्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या, निदर्शनाला येत होत्या आणि तेच आज कॅरी फॉरवर्ड होतं आहे.
त्यामध्ये फारसे काही बदल झालेले नाही आहेत. काही ठिकाणी बदल झालेत. ते कोणते ते नंतर मी कालांतरानं बोलतो त्याच्यावर. आणखीन एक मुद्दा, आनंदाची गोष्ट म्हणजे बाब घडली म्हणजे ह्या दरम्यानच्या काळात आपल्या भारतीय क्रिकेट संघानं T20चा वर्ल्ड कप जिंकला. काही जरी झालं तरी बाकीच्या गोष्टी जरी अलिदा ठेवल्या तरी त्यांच्या त्या सगळ्या यंत्रणा सेटअप, ते खेळाडू निश्चितच त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासारखी गोष्ट. आणि सर्व भारतीयांना आपल्याला सर्व भारतीयांना आम्ही परत फॉर्मली म्हणतो, ज्यांना भारताविषयी प्रेम आणि आदर आहे आणि भारतात त्यांना आपला देश वाटतो, त्या सर्वांसाठी मी तोही मुद्दा इथं स्पष्ट करतो. काही बरेचसे एलिमेंट इथं असे आहेत, आपण आता सर्रास रोज व्हिडिओ बघतो आपण हे, की काय तारे तोडले जात आहेत. तर अभिनंदनातनं बाहेरून मी पुढच्या मुद्द्याकडे वळतो. आपण पाहिलं ह्या दरम्यानच, ह्या क्रिकेट फायनल जी झाली त्या दरम्यान आपल्या देशाचे गृहमंत्री आपल्या परिवारासह, कुटुंबासह बसलेले होते बाल्कनीमध्ये. आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जर क्रिकेटमध्ये जर रुची आहे तर तुम्ही जरूर आलं पाहिजे. पण त्या दरम्यान दिल्लीमध्ये बरोबर होळी दिवशी एका तरुण युवकाची काही नीच व्यक्तीने छोट्याशा कारणावरून जाऊन, जे जिहादी मानसिकतेचे जे लोक होते त्यांनी जाऊन त्याची निर्घृण हत्या केली तिथं. अशा परिस्थितीमध्ये जर लालबहादूर शास्त्री असते, मी काही सुरुवातीच्या 2-3 भागांमध्येही सांगितली ती गोष्ट, तर ते बसले असते का आणि प्रेक्षकांकडे त्यांनी हँडवेव केले असते का? हा मूळ मुद्दा आहे. इथं असंवेदनशीलता दिसते. त्याविषयी ही बातमी दडपण्याचा आटोकाट प्रयत्न झाला की त्या मंडळींनी दिल्लीत, कारण दोन्हीकडे सरकारं तीच आहेत आणि डबल इंजिन वगैरे ह्यांच्या मर्दुमकेच्या घोषणा आहेत त्यांच्या. काय घडलं त्याबाबत नेमकं? लोकांचं धाडसच होतं आहे कसं? हातात शस्त्र घेऊन 80% बहुल हिंदू भागामध्ये जाऊन एखाद्या अगदी निग्लिजिबल कारणासाठी, आणि ते रंगाच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या त्या व्यक्ती आहेत, त्यांच्या अंगावर जर एखादा चुकून एखाद्या 5-6 वर्षाच्या मुलीकडून जर रंग टाकला गेला असेल चुकून, आणि त्यातले एखादी 1-2-3 छिटके उडले असतील त्याचे, तर त्याच्यात एवढा त्याला वळण देण्याची जी मानसिकता झालेली आहे, ते म्हणून सावरकर जे म्हणत होते पूर्ण, कारण ह्या मंडळींना बदनाम जे केलं गेलं ते का केलं गेलं, आणि जे राष्ट्रवादी भूमिका मांडतात त्यांना बदनाम का केलं जातं, त्याच्या मागची मानसिकता ही वारंवार आता या समाज माध्यमांमुळे सिद्ध होत चाललेली आहे. कारण तुम्हाला डिमोरलाईज करायचं, तुमचं डिमोरलायझेशन झालं की तुमच्यावर नकळत हे विळखे घालायचे. आपण एका विस्तवावर सुद्धा, आणि आपण अजगराच्या सान्निध्यात बसलो आहोत सध्या, असं चित्र दिसतं आहे. कारण एकीकडं जमिनी गिळंकृत करायच्या. आता पुण्यामध्येच नुकती डॉक्टर मेधाताई कुलकर्णीने नुकतंच 2-4 दिवसांमध्ये ही घटना उघड केली. तेव्हा पोलीस यंत्रणा त्यांना काय उत्तर देत होती ते खरोखर ऐकण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच साधारण ट्रेनिंग आणि त्याच पद्धतीनं तयार झालेले जे UPचे पोलीस आहेत ते काय वागतात, त्याचा जोडून आणखीन एक मुद्दा आहे, त्याच्यावर मी बोलतो थोड्या वेळानं. तर त्या मेधाताईंना वरून ऑर्डर्स पाहिजेत अशा आशयाची उत्तरं दिली त्या मंडळींनी, जे हँडल करायला आणि ह्यांना थांबवायला आले. ते दोन्हीकडं दिल्लीमध्ये जी घटना घडली, ज्या युवकाला मारलं गेलं, निर्घृण हत्या झाली त्याची, आणि इथं जे त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला गेलेले आहेत त्या मंडळींवर ही प्रशासन यंत्रणा ताबडतोब कारवाई करते. म्हणजे चोराचा उलटा न्याय आहे की नाही इथं? चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखा हा प्रकार नाही का? आणि हे वारंवार घडताना दिसते. ही यंत्रणा इतकी निर्बुद्ध आणि निष्काम झालेली आहे, बिनकामाची यंत्रणा. मी म्हणून एका भागामध्ये सांगितलेलं होतं की हे काही ह्यातले खाती बंद करा तुम्ही, काही गरज नाही आहे. आता जसं चालणार आहे तसंच जर चालणार असेल, ह्या यंत्रणा जर स्वयंस्फूर्तीनं जर काही ॲक्शन घेणार नसतील
त्या तरुणाच्या हत्येबाबत सुद्धा स्वयंस्फूर्तीनं त्या यंत्रणेनं का हे केलं नाही? 7 मार्चला घडलेली घटना 10 मार्चपर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री त्याच्यावर भाष्य करत नाहीत. याचा अर्थ ही घटना आणि कुठल्याही मुख्य चॅनल्सवर, मुख्य न्यूजपेपरमध्ये किंवा मुख्य चॅनलवर, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ही बातमी अजिबात कव्हर करू दिली नाही. म्हणजे याच्या मागं बॅकस्टेजला काम करणारी यंत्रणा जी काँग्रेस शासन होतं त्या पद्धतीचीच काम करताना दिसते आता ही. ज्या आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही जो डंका वाजवता, डंका वाजवून जे नुसते एवढ्या ह्या स्तराला येऊन पोचलेली ही मंडळी आहेत आता, असंच म्हणावं लागेल. माझा लेख मी हा 2024 साली जो पब्लिश केलेला होता तो लेख मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या व्हिडिओच्या मी जरूर आपण वाचा. 2024चा लेख आहे तो. त्यामध्ये स्पष्ट मी ह्या गोष्टींचे उल्लेख केलेले आहेत. कारण तुम्ही म्हणता ओपननेस आहे, अमुक तमुक आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि कुठल्या तरी एका रॅलीमध्ये जाऊन एखाद्या लहान मुलाला जायचं, त्याला हे करायचं, म्हणजे प्री प्लॅन्ड सगळ्या या गोष्टी वाटतात आता, ह्या सगळ्या फेक गोष्टी वाटतात आता ह्याच्यामध्ये आस्था जर असती मुळात तर सुमोटो ॲक्शन घेतली गेली असती. आणि जेव्हा आपल्याच पक्षाचे एखाद्या खासदार या राज्यसभेच्या जाऊन तक्रार देत आहेत, त्यांच्याविरुद्ध ही आपलीच यंत्रणा जर अशा पद्धतीनं दुरुत्तरं देते आहे. दादर भागामधला एक परवा मी व्हिडिओ बघितला यूट्यूबला. सगळे 90% जे कबूतरखान्याजवळचे जे हॉकर्स, विक्रेते जे होते, ते संपूर्णपणे बांगलादेशी ह्या मंडळीने वेढा घातलेला आहे त्याला. तुम्ही कसं जाणार? सिद्धिविनायक मंदिर आहे तिथं, आणि जाणार कसे तुम्ही त्या भागामध्ये? आणि लोक स्वस्थ आहेत कसे आपले, मला तेच कळत नाही. डबल इंजिनं तुमची तर सगळीकडे लागली. तुम्ही फक्त इलेक्शन जिंकणं हा एवढाच तुमचा अजेंडा आहे आता, असं हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे. तुम्हाला डे टू डे मॅटर, जे लोकांना प्रत्यक्ष ज्या गोष्टी झळ बसते, आज दिसते, जी शासकीय जमीन हडप केली जाते, या जुन्या इमारती ज्या आहेत तिथं थोडंसं दुर्लक्ष झालं की त्याच्या भोवती अतिक्रमणं केली जात आहेत, किंवा एखाद्या चुकून अशा घटना घडल्या तर त्या माणसाची जिवंत हत्या केली जाते. ह्याच्यावर जर तुम्ही भाष्य करणार नसाल, ताबडतोबीनं ॲक्शन घेणार नसाल, तर काँग्रेस शासन आणि तुमचं शासन यामध्ये फरक राहायला काय शेवटी मग? म्हणून हे सगळं राजकारण चुलीत घालायला पाहिजे. दुसरं एक आणखीन एक गोष्ट त्याला जोडून, जी नुकती अतिशय वाईट घटना घडली. जे योगी आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांच्याविषयी या रमजानच्या काळामध्ये बिहारमध्ये एक संमेलन झालं. त्यामध्ये एक मौलाना त्यांच्या आईविषयी अनुद्गार काढतो जाहीरपणानं. तो व्हिडिओ सर्क्युलेट होतो सगळीकडं. बघून अक्षरशः शर्मेनं मान खाली घालावी अशी परिस्थिती आहे. ह्या न्यायानं, त्यांच्याच विधिन्यायानं ह्या मौलानाचं सरेआम त्याला काय हे करू नये, फाशी देऊ नये. जो एखाद्याच्या आईबद्दल, आणि ते आमचे महंत आहेत, गोरक्षनाथ पीठाचे महंत आहेत, आम्हाला नितांत आदर आहे त्यांच्याविषयी. त्यांच्याविषयीच असं नव्हे, निस्पृहपणाने काम करणाऱ्या त्यांच्यासारख्या अनेक व्यक्तींबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आणि योगींच्याबद्दल तर विशेष करून अत्यंत आदर आहे. निस्पृहपणानं काम करत आहेत. पूर्ण जे दहशत करणारे त्यांचे जे नेटवर्क, नेक्सस जे त्यांचं आहे, ह्या सगळ्याच्या पाळामुळांपर्यंत ते पोचलेले आहेत. आणि त्यांनी तिथून त्या गोष्टींचं उच्चाटन केलेलं आहे. त्या व्यक्ती आणि त्यांच्या गोमातेच्या संरक्षणाविषयी जे ते कायदे कानून त्यांचं पालन करत आहेत, सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आहे हा, त्याचं पालन करत आहेत, त्याच्याविषयी हा जाहीरपणानं हा भाष्य करतो, हा गुंड हा, तर त्याला योग्य ती शिक्षा ताबडतोबीनं झालीच पाहिजे. आणि जर बिहारमध्ये जर कोणी यंत्रणा करणार नसेल तर UP पोलिसांनी सुमोटो ती केस रजिस्टर करून त्याच्यावर ताबडतोबीनं ॲक्शन घ्यायला पाहिजे. खरं तर महाराष्ट्रानं ही करण्याची गरज होती. कारण महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, त्यामध्ये गोरक्षनाथांची इथं अनेक प्रकारची ठिकाणं आहेत. महाराष्ट्रामध्ये डोंगरगडला, मांजरसुंबाजवळ, त्यानंतर 32 शिराळ्याला वगैरे, आणि नाथ संप्रदायाची परंपरा इथं खूप मोठी आहे. ह्या सगळ्यांनी त्याच्यावर का आवाज उठवला नाही अजूनपर्यंत, त्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. आज 2-3 हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळं
तुमची सत्ता आणि तुमचे ते डंके तुमचं तुम्हाला लखलाभ हो. तुम्हाला जर ह्या 2-3 मुद्द्यांवर जर काही ठोस कारवाई करायची नसेल, तुम्ही फक्त नुसते मूग गिळून गप बसणार असाल आणि फक्त आंतरराष्ट्रीय संबंध कुठंतरी दुखावत आहेत म्हणून जर त्याच्यावर पाणी सोडा तुमच्या त्या संबंधांवर. जेव्हा तुम्ही पाणी सोडाल आणि फक्त निव्वळ ह्या लोकांच्या आमच्या जनतेच्या मागं ज्याने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि 3 टर्म जे आमच्या पाठीशी सतत राहिलेले आहेत त्यांच्याविषयी जर तुम्हाला आस्था वाटणार नसेल आणि निर्विवादपणे तुम्ही जर त्यांच्या पाठीशी उभं आहात हे दाखवू शकत नसाल तुम्ही, तर बेटर वे यू रिझाईन. यू स्टेप डाऊन फ्रॉम युअर पोझिशन अँड हँड ओव्हर चार्ज टू दॅट पर्सन, जस्ट लाईक योगी महाराज. येऊ देत त्यांना आणि त्यांना ठोस ॲक्शन घेऊ देत. ह्याच्यावर ज्या गोष्टी ज्या यंत्रणेकडून पोलीस यंत्रणेकडून होत नाही आहेत आणि अजित भारती आणि संलग्न काही लोक आहेत ते ह्याच्यावर आवाज उठवत आहेत. निस्पृहपणे ती व्यक्ती अजित भारती ही निस्पृहपणानं आवाज उठवते आहे आणि त्यांनी मांडलेले प्रत्येक तो मुलगा माझ्या मुलासारखा आहे. ती व्यक्ती खरं तर अगदी लहान वयात त्या मुलाची इतकी प्रचंड समज आहे. त्यांचे तुम्ही आवाज दडपण्याचे प्रयत्न करता. कसले आले ट्रान्सपरन्सी तुमच्या ह्या व्यवस्थेमध्ये? काहीही ट्रान्सपरन्सी वगैरे नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त सत्ता पिपासू आहात मंडळी, इतकंच दिसतं यामधनं. आणि तुम्हाला फक्त निव्वळ प्रसिद्धीचे डंके वाजवून तुम्हाला वरपर्यंत सरकला आहे तुम्ही. जगामध्ये तुमचं ह्या समाजासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे असं माझं तर ठाम मत झालेलं आहे. आता ह्याच्यावर एक उत्तम उपाय आहे. जी यंत्रणा ही अशी दुरुत्तरं देते, इथं सरळ तसंही थोडंसं इकडं तिकडं करायला हवं आणि बोल्ड डिसिजन घ्यायला हवेत. माझं याच्यावर सजेशन असं आहे, 1 महिना किंवा 2 महिन्याच्या कालावधीसाठी एक स्टेट निवडा. जसे एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पूर्वीच्या स्कीम असत होत्या आणि काही जिल्हे निवडले जायचे आणि काही गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एखादं मॉडेल असेल तर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काही स्तरावर ते इम्प्लिमेंटेशन केलं जायचं, त्याची रिझल्ट्स पाहिले जायचे, ॲनालिसिस केलं जायचं आणि मग जो फीडबॅक येतो तो पॉझिटिव्ह असेल तर लार्ज स्केलवर त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं जात होतं. त्या पद्धतीनं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड राज्यस्तरावर, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, टू स्टार्ट विथ यू स्टार्ट फ्रॉम महाराष्ट्र. माझं आपल्याला विनंती आहे खरोखर, महाराष्ट्रापासून सुरुवात करा आणि एक चांगले निस्पृह लष्करी अधिकारी निवृत्त त्यांना अधिकार द्या. इथली कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा त्यांच्या खाली सैनिक पदांवरून जे निवृत्त झालेली माणसं आहेत, निवृत्त सैनिक जे आहेत, जे राष्ट्रसेवेमध्ये होते, ते त्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्याच्या हाताखाली ती यंत्रणा द्या आणि जिथं जिथं त्या राज्यामध्ये डिस्ट्रिक्ट, हे जिल्हा स्तरावर आपण करू शकतो किंवा काही समूह, जिल्ह्यांचे समूह निवडून करू शकतो किंवा लार्ज स्केल राज्यावर करू शकतो. कितीही याच्यावर प्रतिक्रिया उमटू देत, प्रतिक्रिया येणारच आहेत. कारण सापाला बिळातून बाहेर काढताना तो फणा काढणार आहे, मोठ्या प्रमाणावर तो दाखवणार आहे आपण फार काहीतरी शक्तिशाली आहोत वगैरे म्हणून. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ही असे शस्त्रास्त्रांचे साठे मिळतील धर्मस्थळांमध्ये, जिथे जिथं भारत मातेचा हे केलं असेल, पूर्वी हिस्ट्री असेल, जिथे जिथं टिपू सुलतान म्हणून कर्नाटकामध्ये मी नुकतं बघितलं, काही ठिकाणी राजा ए हिंद टिपू म्हणून असे त्यांनी मैलाचे दगड लावतात तसे दगड लावलेले आहेत किंवा जागा बळकवलेल्या आहेत, असे रेकॉर्डमध्ये दिसतं आहे. गड इथले बऱ्याच ठिकाणचे, पन्हाळागड असो, विशाळगड असो वगैरे वगैरे, ज्या ज्या गडांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर किंवा त्यांच्या आजूबाजूला जमिनी बळकवलेल्या आहेत, अशा सगळ्या ठिकाणी आणि जी अनधिकृत बांधकामं आहेत अशा सगळ्यांवर एक टाक ॲक्शन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, कुठल्याही प्रकारचा निषेध नाही, कुठल्याही प्रकारची आंदोलनं नाहीत.
सरळ स्ट्रेट फॉरवर्ड ॲक्शन जी यू पीमध्ये आत्ता सध्या चाललेलं आहे ते अशा राज्यांमध्ये ह्या यंत्रणांकडून निवडा करा. ही यंत्रणा निवडलेली असेल, जी स्टॅच्युटरी बॉडी असेल, आणि रस्ते वगैरे बांधकामासाठी ज्या स्टॅच्युटरी बॉडी निर्माण करता ते बाजूला राहू दे, रस्ते नकोत आम्हाला, कारण त्याच्या रस्त्यावरून हेच नालायक लोक हे त्याच्यावरून वाहतूक ते सुद्धा करणार, गायींची बंद ट्रकांमधून वाहतूक करणार ते, आणि त्यासाठी गोरक्षकांना मार खायला लागणार. ही परिस्थिती आहे. तेव्हा त्या निवृत्त अधिकाऱ्याला, लष्करी अधिकाऱ्याच्या खाली ही यंत्रणा देऊन, एक सक्षम असे फौज देऊन तिथं ताबडतोबीनं सगळ्या ह्या गोष्टी, काही एक त्यांना 3 महिने किंवा 4 महिने असं टार्गेट द्या तुम्ही, आणि त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या मंडळींवर जेवढे अँटी भारत जे मंडळी आहेत, त्या अँटी भारत गोष्टी ज्या आहेत, अँटी संस्कृती गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्यांवर एक संघ ॲक्शन घ्या तुम्ही, आणि माहिती कुठलीही बाहेर पडू देऊ नका. नेट बंद ठेवून करा सगळं, आम्हालाही नेट नको. हे जर करणार असाल तर त्याच्यावर जर आपल्याला खरोखर इम्प्लिमेंटेशनची जर इच्छा असेल, कशा पद्धतीनं करावं, तर मी माझ्या ह्या चॅनलवर पहिल्यांदा आपल्याला देतो, मी क्रेडिट घेतो त्याचं, तुम्हाला सजेशन देतो. कारण तुमच्या ज्या काही थिंकिंग ज्या कपॅसिटीज आहेत त्या ब्लॉक झाल्यासारख्या झालेल्या आहेत. तुम्ही सुखवस्तू झाला आहे, जे बसलेले आहात तुम्ही वर, ज्यांनी ॲक्च्युली जनतेच्या हिताची कामं करायची आहेत, ते सुखवस्तू झालेले आहात. तुम्हाला जागं करायला हे मी सांगतो आहे. तुम्ही सेवक म्हणून जाता आणि तिथं बसल्यानंतर मालक असे धारणा होते तुमची. मी मागे या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी हा स्लोगन रेज केला होता. सेवक म्हणून येतात आणि मालक होऊन बसतात, आणि पुढं तुमची सेटिंग चालतात. तुम्हाला दैनंदिन जनसामान्यांच्या भावना, त्यांच्या अडचणी ह्याच्याशी काडीमात्रही तुमचं काही, तुम्हाला त्यामध्ये हे राहिलं नाही, इमोशनल अटॅचमेंट राहिलेलं नाही आहे. तेव्हा या निष्ठुर यंत्रणांमार्फतच ही गोष्ट होऊ शकते. कारण तुम्ही एकमेकावर ढकलत बसणार, हा प्रश्न राज्याचा आहे, हा प्रश्न केंद्राचा आहे, केंद्राकडून ऑर्डर पाहिजे, हे ASIचं काम आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं डिपार्टमेंटचं काम आहे, त्यांनी सांगायला पाहिजे वगैरे वगैरे. ह्या क्लिष्ट गुंतवणुकीमध्ये अशामुळंच ह्या लोकांचं हे फावा लागलं आहे आता, आणि प्रचंड प्रमाणावर हे वाढणार आहे. न जाणो परमेश्वर न करो ती पाळी न येऊ, गृहयुद्धाला सामोरं जाण्याची पाळी नागरिकांना येईल, आणि याची झळ शेवटी बसेल ती नागरिकांना बसेल. तुम्ही सुरक्षा यंत्रणेच्या घेऱ्यामध्ये असाल तुम्ही मंडळी, आणि पळून जाल कदाचित परदेशामध्ये, पण आम्ही मात्र त्यांच्या तडाख्यात सापडू इथं. त्यामुळं हा विचार जरा घ्या, आपण थोडासा मनावर घ्या ही गोष्ट. मन जर थोडी तरी कवाडं मनाची उघडी असतील तर ही गोष्ट जरा गांभीर्यानं घ्या आणि याच्यावर इम्प्लिमेंट करा. मी तुम्हाला आज माझ्या ह्या मंचावरनं जे कोणी सांगितलं नसेल, तुमचे जे भाट बसलेले आहेत सगळे, तुम्ही अमुक केलं, देवाभाऊ तुम्ही फार पराक्रम केला, तुम्ही मोठे हे केलं वगैरे वगैरे, एवढ्याशा गोष्टीसाठी ड्रम वाजवणारी जी मंडळी आहेत ती कधी तुमची कानउघडणी करणार नाहीत. तेव्हा तुम्ही काय गैरसमज करायचे ते करून घ्या यामधून, पण थोडं तरी माझं मी पहिल्यांदा जी गोष्ट मांडलेली आहे त्याच्यावर जरा गांभीर्यानं विचार करा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला अशी आशा करतो. आपण जे पाहतात, जे रेग्युलरली माझं चॅनल पाहताय, कृपया या मंडळींपर्यंत जर आपली रीच कोणाची असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा आपण, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. आणि अजित भारतीसारख्या मंडळींवर जे खरोखर देश हितासाठी बोलतात आणि योग्य ते मुद्दे बोलतात, त्यांना मुद्द्यांनी उत्तर देण्याची ज्यांची कुवत नाही आहे, ते त्यांच्या आई बहिणी आणि त्यांच्या ह्याच्यावर निंदा नालस्ती आणि शिवीगाळीवर उतरतात लगेच. अगदी छोटंसं उदाहरण देतो मी. नुकतं एका पवारसाहेबांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी 2 वेगवेगळे परिवारामधली त्यात मृत्यू झाली व्यक्ती. एक परिवार चुकूनसुद्धा कॅमेऱ्यासमोर आला नाही, त्या परिवाराचं धारिष्ट्य, धैर्य आणि विचारांची सुसंगती दिसते, आणि दुसरा परिवार लगेच डंका वाजवायला चालू केला. ही मानसिकता आहे. म्हणजे पदरात काहीतरी पडावं या हेतूनच, गेलेल्या मृत व्यक्तीविषयी प्रेम किती होतं वगैरे हा भाग वेगळाच, हा फरक दर्शवतो मानसिकतेमधला. पण असो, तो भाग अलहिदा आहे. पण निदान
मूळ मुद्दा जो मी सांगितला आहे त्याच्यावर तरी कृपया आपण लक्ष घालाल अशी अपेक्षा करतो. असाच योग्य मुद्दा ज्यावेळी वाटेल त्यावेळी पुन्हा आपल्यासमोर येतो. आपली आज रजा घेतो. नमस्कार. आणि हे आपण भाग बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय हिंद. वंदे मातरम.